वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं पिठलं, घेरलेलं पिठलं. चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. लसूण घेतले बारीक करून, कांदा घेतला, कोथिंबीर आणि तिखट अशा मिरच्याने 1 वाटी बेसन पीठ घेतलं. अगोदर तव्यात आपण तेल टाकून घेऊया. आपण पिठलं हे लोखंडी तव्यात करणार आहे, त्याच्यासाठी मी लोखंडी तव्यातच बनवत आहे. अगोदर जिरं घातलं आणि मिरची चांगली थोडी फ्राय होऊ दिली. त्याच्यानंतर जे लसूण बारीक कुटलेले होते ते घातले. त्यांनाही चांगलं फ्राय झाले की मग कांदे, 2 मोठे कांदे कापलेले होते ते टाकले आणि यांना चांगलं लालसर रंग येऊस्तोवर छान फ्राय करून घेऊया. कांदा चांगला फ्राय झाला की आता याच्यात आपण थोडी हळद घालूया. हळद घालून अजून थोडा वेळ फ्राय होऊ देऊया. असं पिठलं जर केलं तर एकदम छान लागतं आणि टेस्टीही लागतं. म्हणून मी नेहमी हे असं पिठलं बनवत असते. आणि मी साईडला 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते घातलं. पहिले अर्धाच ग्लास घातलं. अगोदर आपण अर्धाच ग्लास पाणी घालूया. कोथिंबीर घातली. अर्धा ग्लास पाणी बाजूला राहू दिलं आहे. पिठलं घेरायच्यासाठी आपल्याला गरम पाणीच टाकणं आवश्यक होतं आणि चवीनुसार मीठ घातलं. मीठ वितळोस्तोवर थोडं उकळून घेऊया फोडणीला. हे बघा, अशा पद्धतीने आपण फोडणीला उकळून घेऊया. फोडणीत मीठ पण विरघळून जातं आणि छान फोडणी तयार झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण गरम पाणी असल्यामुळे लगेच फुटली. आणि जे बेसन पीठ आहे ते आता आपण घेरूया. त्याच्यासाठी थोडं थोडं पीठ हे घालून चमचा चालवायचा आहे. चमचा हा गोल याचा घ्यायचा आणि उलट्या दिशेने फिरवायचा. एकत्र पीठ घालायचं नाही, त्याच्यात त्या गिठोड्या पडून जातात. त्याच्यासाठी थोडं थोडं पीठ घालायचं आणि उलट्या चमच्याने घेरत राहायचं. अशा पद्धतीने आपण पीठ पूर्ण घेरून घेऊया. घेरलेलं पिठलं एकदम स्वादिष्ट लागतं आणि टेस्टीही लागतं. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडेल असं हे पिठलं असतं. चमचमीत असं पिठलं खाल्लं की पोट भरून जेवण होतं. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण पिठलं हे छान घेरून घेतलं. उलट्या चमच्यानेच घेरायचं. गोल असा बुडाचा चमचा असला ना, त्याला एकसारखं घेरत राहायचं अशा पद्धतीने. हे बघा, सर्व गिठोड्या ह्या आपल्या मोडून गेल्या बघायचं. कारण आपण जसं जसं पीठ गरम उकळत्या पाण्यात फोडणीमध्ये घातलं तसं तसं गिठोड्या तयार होऊन जातात. त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आणि साईडला अर्धा ग्लास गरम पाणी बाजूलाच ठेवलं होतं, ते घातलं. परत पूर्ण मिक्स करून घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेतलं. तेही गरम पाणी होतं, त्याच्यामुळे लगेच उकळ फुटली. हे बघा, आणि झाकण झाकून दिलं. कमी गॅसवर आपण 2 ते 3 मिनटं वाफवून घेऊया. हे बघा, झालं. परत अजून उलटपलट करून द्यावं, कारण एकाच दिशेने न शिजता आपल्याला उलटपलट हे करावंच लागणार आहे. 2 ते 3 मिनटं झाले की परत उलटपलट करायचं. अशा पद्धतीने हे बघा, आता शिजत आलं आहे आणि घट्ट असं मस्त आपलं चमचमीत असं घेरलेलं पिठलं तयार झालं. हे बघा, तुम्ही त्यातला चपातीसोबतही खाऊ शकता आणि भाकरीसोबतही खाऊ शकता. चमचमीत असं पिठल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हा सर्वांना? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. या मग सर्वांनी चमचमीत असं पिठलं खायला. पिठलं भाकर एकदम छान लागते.